आहे की नाही तुम्हाला मुली? तुम्हाला असं वाटेल का एखाद्या गरीबाला देऊन द्यावं म्हणून? हा, कोणालाच असं वाटणार नाही. माझी मुलगी व्यवस्थित पडली पाहिजे, श्रीमंताच्या घरी पडली पाहिजे, धनवानाच्या घरी पडली पाहिजे. मनुष्य सौंदर्याच्या पाठीमागे लागला. त्याला असं वाटते माझी पत्नी सुंदर असली पाहिजे, पाहायला सुंदर असली पाहिजे. जोपर्यंत मनुष्य अंतःकरणामध्ये भेद निर्मितीचा हाहाकार करायला लागला तेव्हा तेव्हा तो दुःखी झाला. फरक पाहायला लागला, भेद भेद करायला लागला. हा असा, हा तसा. हा भेद काढण्याचं एकमेव रहस्य असेल तर श्रीमद भागवत महापुराण आहे. श्रीमद भागवत महापुराण आपल्याला सांगतं काय? गर्व करू नका. वेणू राजाची कथा येते. राजाला 2 पत्न्या आहेत, एक सुरुची आणि एक सुनीती. सुरुची, सुनीती. सुरुची ही सुंदर आहे, सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, मग तिला गर्व आहे. लक्षात घ्या, देवानं तुमच्याकडे जे जे दिलं त्याचं गर्व करू नका, नाहीतर अधोपतनाला तुम्ही जा. देवाने धनवान तुला रे, देवाने जन्म मिळाला. कशाचा? जो कसाई होता तो गाय म्हणून आला. जी गाय होती मागच्या जन्मामध्ये ती मालक होऊन आला. हात तुटला, उजवा हात दाखवला होता, उजवा हात तोडून टाकला आणि उजवा हात तुटलेला
प्रावधान करतोय, मागच्या जन्माचं पुण्य त्याला आठवलं, देवासोबत संघर्ष करतोय, भांडण करतोय. देवा मी एवढा पापी की मला तू दुंडा हात म्हणून पाठवलं, तुझी टाळी मला वाजवता येत नाही. देवा मी एवढा पापी आहे, मी एवढा अधम आहे. पुण्यवंत पाताळोकी मेला, दरिद्र तो भाग्य